नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील गावांना भेटी देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला। अहिल्यानगरमधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने शिरूरमध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या आई वडिलांसह 5 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। खानदेश व विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी जळगाव, नंदुरबार आणि धरणगाव मार्गे धावणाऱ्या उधना अमरावती विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याच्या हालचालींना रेल्वे प्रशासनाकडून वेग आला आहे। शिरपूर तालुक्यात मतदार यादी पुनरीक्षणाच्या राष्ट्रीय कामात हेतुपुरस्पर टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहे। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईम झाल्यास पहिल्या गोल्डन आवरमध्ये तत्काळ 1930 क्रमांकावर तक्रार करून पैसे परत मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे।